आपलं नवीन चॅप्टर लागलं मोशन. मोशन म्हणजे गती, त्यानंतर फोर्स म्हणजे बल आणि वर्क म्हणजे कार्य. गती, बल आणि कार्य. बघा चित्रामध्ये ऑब्झर्व अँड डिस्कस. हा माणूस घोड्यावर बसून रनिंग करत आहे, म्हणजे याचं काहीतरी कार्य चालू आहे. गाय चरून राहिलेली आहे, म्हणजे कोणतं तरी कार्य करत आहे. हा माणूस आपलं गाडी ओढत आहे, ढकलगाडी, म्हणजे कार्य होत आहे. या ठिकाणी कुकर शिजत आहे, म्हणजे काहीतरी वर्क होऊन राहिलं आहे. दूध उकडत आहे, म्हणजे काहीतरी वर्क होत आहे. या प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्य होत आहे, वर्क इज डन. व्हॉट इज मीन बाय मोशन, म्हणजे गती म्हणजे काय. व्हॉट कॉजेस अ चेंजेस इन मोशन, गतीमध्ये कशामुळे बदल घडून येते, कोणते कारण आहेत. वी हॅव सीन दॅट अ चेंज ऑकर्स इन द मोशन ऑर द शेप ऑफ अ बॉडी वेन अ फोर्स ॲक्ट्स इन. या प्रश्नाचं उत्तर आहे व्हॉट कॉजेस अ चेंज इन मोशन. गतीमध्ये बदल कशामुळे होतो, फोर्स ॲक्ट ऑन इट. त्या वस्तूवर एखादी बल कार्यरत असेल तर त्याच्या गतीमध्ये बदल घडून येत असते. नाऊ लेट अस सी हाऊ वर्क इज डन व्हेन अ फोर्स ॲक्ट. आता आपण शिकूया, जेव्हा एखादी फोर्स एखाद्या वस्तूवर ॲक्ट करत असेल तर त्याच्यावर कार्य कसं केले जाते, कार्य कसं घडून येते. बलाने लावलेला जो आपण फोर्स लावतो त्यानं कार्य कसं घडून येते ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके. आता डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. इथं बघा अशी डायग्राम काढलेली आहे नाही का. तर याच्यामध्ये काय फरक आहे इथं वाचल्याने आपल्याला समजलं. इकडे पाहायला लागते आणि इकडे पण पाहावं लागते. डिस्टन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचं अंतर. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, याचा अर्थ होतो विस्थापन. हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेस. हे दोन्ही जवळपास आपल्याला सारखं वाटत असलं तरी याच्यामध्ये काही फरक आहे. तो कोणता आपण इथं शिकू. रणजीत हाऊस इज ॲट प्लेस ए. इथं कोणाचं घर आहे, रणजीत. ठीक आहे. द फिगर्स अलॉंग साइड शोज द डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय रणजीत टू रीच हिज स्कूल ॲट डी. डी या ठिकाणी काय आहे, त्याची स्कूल आहे. काय आहे, स्कूल. त्याच्या शाळेत पोहोचण्यासाठी त्याने कापलेले अंतर बाजूची दाखवले. रणजितने दिशेचा विचार न करता इकडे तिकडे काय केलं त्यानं, इफ वी डू नॉट टेक डायरेक्शन इन टू अकाउंट. त्यानं दिशेचा काही विचार नाही केला. वी फाइंड दॅट रणजित ट्रॅव्हर्स अ डिस्टन्स इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस सी डी. तो कसा गेला, चालत ए पासून बी पर्यंत 500 मीटर 8 मिनिटात गेला. त्यानंतर बी पासून सी पर्यंत 700 मीटर आला, त्याला येथून एवढं अंतर चालायला 11 मिनिट लागले. त्यानंतर या सी पासून डी पर्यंत गेला, किती मीटर, 300 मीटर, याला 6 मिनिट लागले. ओके. हाऊएव्हर ऑन डुईंग दिस हिज डिस्प्लेसमेंट वॉज इक्वल टू ए डी. याचं जेवढं काही हे वाकडा इकडे चालत गेलं असेल पण त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, ए पासून डी पर्यंत. म्हणजे मात्र असे केल्यावर त्याचे विस्थापन ए डी इतके झाले, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एवढ्या दूर गेला ए डी पर्यंत. मग असा नागमोडी मार्गाने तो गेला. रणजित डिस्प्लेसमेंट फ्रॉम हिज हाऊस टू द स्कूल इज शोन इन द पिक्चर विथ द ब्रोकन लाईन ए डी. आता हे जे तुटक रेषे देऊन आहे, तो शाळेत गेला, ह्या तुटक रेषेनं डायरेक्ट अंतर दाखवलेलं आहे. ए डी इज द मिनिमम डिस्टन्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन फ्रॉम रणजित हाऊस टू द स्कूल. ए डीने हे रणजितच्या घरापासून तर शाळेपर्यंतचे अंतर एका सरळ रेषेत कमीत कमी अंतर दाखवलेले आहे, ए पासून डी पर्यंत. मग द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इन अ पार्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषा, इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत, कसं, सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतरास विस्थापन असे म्हणतात. म्हणजेच ए पासून डी पर्यंत जे सरळ 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 अंतर आहे त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट, विस्थापन. ठीक आहे. आणि मग त्याचं अंतर किती पडलं त्याला, 500 अधिक 700 अधिक 300, 7 आणि 5 12, 12 आणि 3 1500 मीटर त्याला अंतर पडलं.
पण डिस्प्लेसमेंटनुसार जर असं पकडलं तर किती सापडते आपल्याला 1000 मीटरच भरते, पण त्याला पडलं 1500 वाकडा इकडा गेल्यामुळं. हे दिस इज अ डिस्प्लेसमेंट अँड दिस इज अ डिस्टन्स. ओके. स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे चाल आणि व्हेलॉसिटी म्हणजे वेग. चाल आणि वेग. स्पीड म्हणजे चाल, व्हेलॉसिटी म्हणजे वेग. व्हॉट इज मीन बाय स्पीड. चाल म्हणजे काय, याचे आन्सर समोर देऊनच राहते. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड. स्पीड काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला दिलेला आहे ते आपल्याला माहीत पडते साईडच्या याच्यामध्ये. वेन वी से दॅट द स्पीड ऑफ अ कार इज 40 km/h. जेव्हा आपण म्हणतो एखादी कार किंवा एखादी आपली बाईक कितीच्या स्पीडनं चालली, 40च्या स्पीडनं चालली म्हणतो. म्हणजे KM म्हणजे किलोमीटर, पर म्हणजे एका अवर, एका तासाला 40 km चालली, 40च्या स्पीडनं. तर पोरं म्हणतात पा 70च्या स्पीडनं गेला म्हणतात. 70 स्पीड काय, एका तासामध्ये 70 किलोमीटर. देर इज नो नीड टू स्पेसिफाय द डायरेक्शन. आता हे स्पीड वाढवण्यासाठी त्याला एक स्पेसिफिक दिशेची आवश्यकता नाही, दिशा सांगण्याची आवश्यकता नसते. परंतु बट टू प्रेडिक्ट वेदर अ स्टॉर्म विच रीच अ पार्टिक्युलर प्लेस आर नॉट. पण वादळ हे एखाद्या निश्चित ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी अ मेन्शन ऑफ इट्स डायरेक्शन इज इसेन्शियल. त्याचा दिशेचा उल्लेख करणे फार गरजेचं आहे की नाही. हाच फरक स्पीड आणि व्हेलॉसिटी. आता बघा या साईडला देऊन आहे डिस्टन्स. द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युली ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी इरिस्पेक्टिव्ह ऑफ द डायरेक्शन इज कॉल्ड डिस्टन्स. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे अदिश, याला दिशेची आवश्यकता नाही डिस्टन्सला. अदिश. एखाद्या गतिमान वस्तूने म्हणजे कोणती, मूव्हिंग बॉडी म्हणजे गतिमान वस्तू, दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर हो. यानं दिशेचा काही विचार केला नाही की उत्तरेला चाललो का पूर्वेला चाललो का पश्चिमेला चाललो, तर अशा अंतराला म्हणतात, अशा डिस्टन्स म्हणतात. याला दिशेची आवश्यकता नाही आहे. तर डिस्प्लेसमेंट द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय अ मूव्हिंग बॉडी. मूव्हिंग बॉडी म्हणजे काय, गतिमान वस्तू, हलणारी बॉडी. तर मिनिमम डिस्टन्स याच्यात कमीत कमी अंतर राहते. इन द वन डायरेक्शन, एकाच डायरेक्शन, फ्रॉम द ओरिजिनल पॉईंट टू रीच द फायनल पॉईंट. पहिल्या पॉईंटपासून तर शेवटच्या पॉईंटपर्यंत एकच डायरेक्शन असते त्याची. इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे ए पासून तर डी पर्यंत एकच दिशेने सरळ 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 सरळ, वाकडं नाही का तिकडं नाही, म्हणून हे डिस्प्लेसमेंट झालं. ओके. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डायरेक्शन आर टेकन इन टू अकाउंट. तर डिस्प्लेसमेंटमध्ये डिस्टन्सही पाहतात म्हणजे अंतरे मोजतात, अँड डायरेक्शन दिशासुद्धा मोजतात. दोन्ही गोष्टी डिस्टन्स आणि डायरेक्शन आर टेकन इन टू अकाउंट. देअरफॉर डिस्टन्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणून हे सदिश आहे. लक्षात. इथं डायरेक्शन, जिथं डायरेक्शन त्याला म्हणजे सदिश म्हणजे दिशेसहित. स म्हणजे सहित, दिश म्हणजे दिशा. द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज द मीटर. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही हे मीटरमध्ये मोजतात. इन द SI युनिट आपण शिकलो, SI युनिट अंतरे मीटरमध्ये मोजतात. ॲज वेल इन द MK सिस्टम ऑफ द मेजरमेंट. SI सिस्टीममध्ये मीटरमध्येच आणि MK सिस्टममध्ये मीटरमध्येच मोजतात. आता व्हेलॉसिटी आपण इकडे शिकलो ना, व्हेलॉसिटी इथं दिलं ना व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हर्ड बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डायरेक्शन. याला निश्चित दिशा पाहिजे. याला काय पाहिजे, निश्चित दिशा. इन युनिट टाईम, विशिष्ट वेळेमध्ये. द व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. व्हेलॉसिटीचं काय आहे, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय पिरियड ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन भागेला वेळ, लागणारा वेळ, सरळ सरळ विस्थापन भागेला वेळ, याचं हे सूत्र आहे व्हेलॉसिटीचं.
लेट्स फाइंड द युनिट. आता याची युनिट शोधू आपण. टास्क म्हणजे काम, स्पीड आणि व्हेलॉसिटी. राईट द फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. आणि व्हेलॉसिटीचा काय? डिस्प्लेसमेंट DISPLACEMENT बाय टाईम. पहा, व्हेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट आणि स्पीडमध्ये डिस्टन्स. राईट द युनिट्स ऑफ द क्वांटिटी. डिस्टन्स मोजतो मीटरमध्ये, डिस्प्लेसमेंट मोजतो मीटरमध्ये, टाईम पिरियड मोजतो अवरमध्ये, इथं सुद्धा टाईम पिरियड अवर म्हणजे तासमध्ये मोजतो, किंवा मिनिटमध्ये मोजता येते किंवा सेकंदमध्ये सुद्धा मोजता येते. म्हणजे त्याच्यानुसार डिपेंड आहे आपण कशाचं मोजतो ते. इन्सर्ट द युनिट्स इन्स्टेड ऑफ क्वांटिटी इन द फॉर्म्युला. यू विल गेट द युनिट्स ऑफ द स्पीड अँड व्हेलॉसिटी. याचा डिस्प्लेस म्हणजे मीटर आणि टाईम म्हणजे सेकंद किंवा किलोमीटर, नाही का. इथं सुद्धा मीटर पर सेकंद असेल, दोघांचे सारखे असेल जवळपास. लेट अस नाव यूज द अबव. हे बघा, द युनिट ऑफ द स्पीड ऑफ व्हेलॉसिटी इज रिटन ॲज मीटर पर सेकंद. मी काय म्हणतो, मीटर पर सेकंद इथे दिलेलंच आहे. युनिट कशाचं? स्पीडचं आणि व्हेलॉसिटी दोघांचं सारखंच येते, युनिटमध्ये फरक पडत नाही. लेट अस नाव यूज द अबव फॉर्म्युले टू फाइंड द रणजित's व्हेलॉसिटी अँड स्पीड वेन ही गोज टू स्कूल ॲज शोन इन द फिगर 7.2. या 7.2मध्ये याच्यात आपण स्पीडही काढू आणि व्हेलॉसिटी पण दिलेली आहे इथं या ठिकाणी. हा भाग आपण उद्या पाहू. ओके, इथपर्यंत थांबू आपण.